Hello students, welcome to this class of the physics. The next very important device, okay, or next very important application of the PN junction diode is the photodiode that we are going to study now. Okay, photodiode. आता फोटोडायोड का आहे हा एक पीएन जंक्शन डायोडच आहे. म्हणजे पीएन जंक्शन डायोडचे आपण ऍप्लिकेशन आता बघायला लागलो. लक्षात घ्या, सुरुवातीला पीएन जंक्शन डायोडचं ऍप्लिकेशन आपण रेक्टिफायर बघितलं. ओके, त्याच्यानंतर आपण बघितलं रेक्टिफायर नंतर झीनर डायोडचं ऍप्लिकेशन बघितलं. आता आपण बघणार आहे फोटोडायोड. ओके, तर फोटोडायोड काय आहे, हा एक पीएन जंक्शन डायोड आहे जो रिव्हर्स बायस मध्येच काय करतो, आपण जोडतो आणि युज करतो. रिव्हर्स बायस मध्येच हा वर्क होतोय आणि इट इज यूज टू डिटेक्ट ऑप्टिकल सिग्नल. म्हणजे ऑप्टिकल सिग्नल लाईट सेन्स करायला याचा वापर केला जातो. ओके, इट इज ए स्पेशल पर्पज PN junction diode. It is a special purpose PN junction diode. Special purpose PN junction diode which works in reverse bias. Which works in reverse bias and used to detect optical signals. Used to detect optical signal. म्हणजे ऑप्टिकल सिग्नल कसा काय डिटेक्ट करतो हे तुम्हाला त्याचं वर्किंग बघितल्यानंतर लक्षात येईल. ओके, तर पुन्हा एकदा सांगतोय फोटोडायोड. आता याच्यावर फर्स्ट एमसीक्यू काय होऊ शकतो, फोटोडायोड फॉरवर्ड बायस मध्ये यूज करतात की रिव्हर्स बायस मध्ये यूज करतात. तर फोटोडायोड हा नेहमी रिव्हर्स बायस मध्ये जोडतात आणि रिव्हर्स बायस मध्येच त्याला यूज केला जातो. फोटोडायोडचं मेन ऍप्लिकेशन काय आहे, ऑप्टिकल सिग्नल म्हणजे लाईटला सेन्स करण्यासाठी, लाईटला डिटेक्ट करण्यासाठी. म्हणजे इट इज युज्ड ॲज अ ऑप्टिकल सेन्सर. ओके, इट इज युज्ड ॲज अ ऑप्टिकल सेन्सर. ऑप्टिकल सेन्सर म्हणून वापरला जातो याचा, ऑप्टिकल सेन्सर. याचे युजेस जे आहेत सगळे युजेस आपण नंतर आणखी डिटेलमध्ये बघणार आहे. याचं सिम्बॉल कसं आहे बघा, सिम्बॉल ऑफ दी फोटोडायोड. सिम्बॉल इज लाईक दिस. ओके, सो नेहमीप्रमाणे पीएन जंक्शन डायोडचं सिम्बॉल आहे. फक्त याच्यामध्ये काय केलेलं आहे, असे दोन इनवर्ड एरोज ड्रॉ करायचे आहेत. ओके, सो दिस इज द इलेक्ट्रिकल सिम्बॉल ऑफ दी फोटोडायोड. फोटोडायोडचं इलेक्ट्रिकल सिम्बॉल या पद्धतीने असणार आहे. ओके, आता याचं वर्किंग थोडंसं कसं होतंय बघा आणि ऑप्टिकल सिग्नल कसं काय डिटेक्ट करतं लक्षात घ्या. वर्किंग इज लाईक दिस. वर्किंग ऑफ दी फोटोडायोड. तर सर्किटमध्ये फोटोडायोड जो आहे तो या पद्धतीनं कनेक्ट केलेला असतो. सुरुवातीला कनेक्शन बघा, कारण वर्किंगसाठी आपल्याला अगोदर कनेक्शन कसं आहे ते बघावं लागेल. हा रिव्हर्स बायस मध्ये जोडला जातो. म्हणजे याची पी साईड जी आहे ती निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरीला जोडली जाते आणि एन साईड जी आहे ती कुठे जोडलेली असणार आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला. आणि इथं सर्किटमध्ये किती करंट फ्लो होतोय हे मेजर करण्यासाठी काय असणार आहे, इथं एक मायक्रो ॲमीटर किंवा मिली ॲमीटर असणार आहे. ओके, सो हिअर देर इज अ ॲमीटर लाईक दिस टू मेजर दी करंट. आणि नेहमीप्रमाणे सिम्बॉल जे आहे ते या पद्धतीने येणार आहे. आता हा पीएन जंक्शन डायोडच आहे ना, आणि हा कसा आहे, रिव्हर्स बायस मध्ये आहे. रिव्हर्स बायस मध्ये आहे. आता आपल्याला माहित आहे की एखादा डायोड रिव्हर्स बायस मध्ये असेल तर सर्किटमध्ये करंट सेटअप होतोय का, करंट सेटअप होत नाही. ओके, वेन एनी डायोड इज इन रिव्हर्स बायस, सर्किटमध्ये अजिबात तो डायोड काय करत नाही, करंटला अलाव करत नाही. म्हणजे सुरुवातीला या ॲमीटरचं रिडिंग किती असणार आहे, 0. तर ॲमीटर सर्किट मधला फ्लो होणारा करंट मेजर करतात, सो रिडिंग असणार आहे 0. आता याच्यावर लाईट पडल्यानंतर मात्र सर्किटमध्ये करंट चालू होतो. ओके, तर बघा याचं वर्किंग कसं होतंय, वर्किंगचे पॉइंट आणि त्याचं एक्सप्लेनेशन बघणार आहे. तर बघा, फोटोडायोड इज इन रिव्हर्स बायस. फोटोडायोड इज connected in reverse bias. Connected in reverse bias. Therefore, initially current in circuit is 0.
करंट इन सर्किट इज 0. म्हणजे सर्किट मधला करंट काय असणार आहे, 0 असणार आहे. आणि ऍज सुन ऍज या फोटोडायोडवर लाईट पडली की लगेच सर्किटमध्ये करंट चालू होतो. बट ऍज सून ऍज light falls on photodiode, current starts to flow in circuit. Current starts to flow in circuit. करंट स्टार्ट्स टू फ्लो इन सर्किट. म्हणजे लाईट पडल्या पडल्या काय होणार आहे, सर्किट मधला करंट चालू होणार आहे. म्हणजे लाईट पडली की सर्किटमध्ये करंट चालू होतो, लाईट बंद झाली की सर्किटमध्ये करंट फ्लो व्हायचा बंद होतो. म्हणजे लाईटच्या सहाय्याने काय करू शकतो आपण, सर्किट मधला करंट जो आहे तो ऑन किंवा ऑफ करू शकतो. पुन्हा एकदा सांगतोय, त्या फोटोडायोडवर लाईट पडली की सर्किट मधला करंट चालू होतो, फोटोडायोडवरची लाईट बंद पडली तर सर्किट मधला करंट बंद पडतो. आता हे असं का होतंय, ओके, याचं एक्सप्लेनेशन बघा. एक्सप्लेनेशन. तर सपोज हा पीएन जंक्शन डायोड आहे, ओके, म्हणजे याची डायग्राम आतलीकडे डायग्राम पीएन जंक्शन डायोड. एक साइड पी असणार आहे, दुसरी साइड एन असणार आहे, आणि पी साइड आणि एन साइड यांना जॉईन करणारी जी लाईन आहे त्याला काय म्हणतो आपण, पी साइड आणि एन साइड यांना जॉईन करणारी जी लाईन आहे त्याला आपण पीएन जंक्शन म्हणतो. आणि पीएन जंक्शनच्या दोन्ही साइडला काय असतो, हा डिप्लेशन लेअर असणार आहे, बरोबर. सो लेफ्ट हँड साइड ही पी साइड आहे, राईट हँड साइड ही एन साइड आहे, ओके. आणि हा सध्या रिव्हर्स बायस मध्ये जोडलेला आहे. रिव्हर्स बायस मध्ये म्हणजे negative terminal is connected to the p side and negative terminal is connected to p side and positive terminal is connected to the n side. म्हणजे हा रिव्हर्स बायस मध्ये सध्या करंट फ्लो व्हायचा काय संबंध येत नाही, देर इज नो करंट, ओके. आता ज्यावेळी याच्यावर लाईट रेडिएशन पडतात, तर या लाईट मध्ये काय असतात, लाईट मध्ये फोटॉन्स असतात. फोटॉन्स लाईटमध्ये, लाईट म्हणजे काय आहे, फोटॉन्स आहे. तर फोटॉन म्हणजे काय, हे ड्युअल नेचर ऑफ लाईट मध्ये तुम्हाला लक्षात येईल. फोटॉन म्हणजे नेमकं काय असतं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज वगैरे वगैरे. आता एवढंच लक्षात ठेवा, फोटॉन म्हणजे एनर्जीचे छोटे छोटे पॅकेट्स असतात, ओके. म्हणजे ही कन्सेप्ट एक नवीन आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. लाईट म्हणजे काय आहे, एनर्जीचे छोटे छोटे पॅकेट्स आहेत, लक्षात घ्या. त्या एनर्जीच्या पॅकेट्सला आपण फोटॉन असं म्हणतो. म्हणजे लाईट ज्यावेळी आपण फोटोडायोडवर टाकणार ना, त्यावेळी हे एनर्जी पॅकेट म्हणजे फोटॉन काय होणार, इथं आदळणार. या फोटॉन मधली एनर्जी कुणाला मिळते, कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनला मिळते, ओके. आणि त्या एनर्जीमुळे काय होतात, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतात. कुठं, डिप्लेशन लेअर मध्ये होतं ही सगळी प्रोसेस, लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतोय, when light falls on the photodiode, okay, ड्यू टू एनर्जी ऑफ लाईट किंवा एनर्जी ऑफ फोटॉन म्हणूया, ड्यू टू एनर्जी ऑफ लाईट और एनर्जी ऑफ फोटॉन काय होणार, कोव्हॅलंट बॉन्ड स्टार्ट ब्रेकिंग, कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक व्हायला चालू होतात, ठीक आहे. आणि कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाले, एक कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला की तुम्हाला माहित आहे एक इलेक्ट्रॉन आणि एक होल तयार होतो. तसा दुसरा कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला तर दुसरा इलेक्ट्रॉन आणि दुसरा होल तयार होणार आहे. आता हे इलेक्ट्रॉन होल पेअर कुठं तयार झालेले आहेत, डिप्लेशन लेअर मध्ये तयार झालेले आहेत. आता डिप्लेशन लेअर म्हणजे काय, तिथं एक स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड असतं डिप्लेशन लेअर मध्ये, आणि ते फ्री चार्जेसला तिथं राहू देत नाही. फ्री चार्जेसला राहू देत नाही म्हणजे काय केलं जातं, याच्यामध्ये होल्सला पी साईडला ढकललं जातं आणि इलेक्ट्रॉनला एन साईडला ढकललं जातं. होल्सला पी साईडला ढकललं जातं आणि इलेक्ट्रॉनला एन साईडला ढकललं जातं. कोण ढकलतं, हे त्या डिप्लेशन लेअर मधलं इलेक्ट्रिक फील्ड असं करतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, इथं इलेक्ट्रॉन आणि होलचा फ्लो चालू होतो. म्हणजे जोपर्यंत लाईट त्या फोटोडायोडवर पडणार तोपर्यंत काय होणार, इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होत राहणार. ते इलेक्ट्रॉन होल पेअर सर्किटमध्ये मूव्ह होत राहणार, त्याच्यामुळे सर्किटमध्ये करंट डेव्हलप होणार. लक्षात येत आहे. म्हणजे ज्यावेळी लाईट पडणार त्यावेळी काय होणार आहे, तिथं इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होणार आहेत आणि ते इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झालेले मूव्ह होणार आहेत सर्किटमध्ये, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट चालू होणार. म्हणजे लाईट पडली की इलेक्ट्रिक करंटमध्ये सर्किटमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लो होताना दिसतो, आणि लाईट बंद झाली की काय होणार आहे, इलेक्ट्रॉन होल पेअर तयारच होणार नाहीत, त्याच्यामुळे सर्किटमध्ये करंट काय होणार नाही, फ्लो होणार नाहीये, ओके. तर या पद्धतीने ही प्रोसेस होते ऍक्च्युअली, ओके. ऍक्च्युअली दिस हॅपन्स इन दिस वे.
आता बघा, वर्किंग असं होणार आहे, when light is incident on photodiode, काय होणार आहे, when light is incident on photodiode, photons of लाईटचे जे फोटॉन आहेत, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, एनर्जी पॅकेट असं म्हणतो. ओके, इन्सिडेंट ऑन कोव्हॅलंट बॉन्ड, and bond is broken, जे हा कोव्हॅलंट बॉन्ड काय होणार आहे, ब्रेक होणार आहे. ओके, ड्यू टू विच इलेक्ट्रॉन and hole pairs are produced in depletion layer, ओके, इलेक्ट्रॉन होल पेअर काय होतात, डिप्लेशन लेअर मध्ये प्रोड्यूस होतात, प्रोड्यूस्ड इन डिप्लेशन लेअर. इलेक्ट्रॉन होल पेअर्स आर प्रोड्यूस्ड इन डिप्लेशन लेअर. ओके, आता हे प्रोड्यूस्ड इलेक्ट्रॉन आणि होल पेअर्स काय होतं, ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड काय होतात, त्या सर्किट मध्ये म्हणजे पीएन जंक्शन डायोड मध्ये मूव्ह करतात आणि त्याच्यामुळे काय होणार, इथे इलेक्ट्रिक करंट डेव्हलप होणार आहे सर्किट मध्ये. ओके, ड्यू टू इलेक्ट्रिक फील्ड present in depletion layer, these electrons and holes moves in circuit and electric current is set up in the circuit. म्हणजे या पद्धतीने काय होतं, when light falls on the photodiode, current starts in the circuit, and when light stops on the photodiode, current also stops. हे महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. जे फोटोडायोडचं कॅरेक्टरिस्टिक आहे, as soon as light falls on photodiode, काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट starts in circuit, and as soon as light stops, current also stops. ओके, तर या पद्धतीनं ही लाईट जी आहे ती सेन्स करण्यासाठी, लाईट आहे का नाही हे सेन्स करण्यासाठी काय करू शकतो आपण, हा फोटोडायोड यूज करू शकतो. म्हणजे लाईट चालू केली की सर्किट मधला करंट चालू, लाईट बंद पडली की सर्किट मधला करंट बंद. ठीक आहे,
म्हणजे लाईटच्या साहाय्याने एखादं सर्किट ऑन किंवा ऑफ करण्यासाठी आपण फोटोडायोडचा वापर करू शकतो. ओके, लाईटच्या साहाय्यानं एखादं सर्किट ऑन किंवा ऑफ करायला ओके या फोटोडायोडचा आपण यूज करू शकतो. लक्षात येत आहे? आता इथं आणखी एक महत्वाची गोष्ट आहे. जास्त इंटेन्सिटीची लाईट पडली तिथं की जास्त करंट फ्लो होतो आणि कमी इंटेन्सिटीची लाईट पडली की कमी करंट फ्लो होतो. हे देखील तिथं महत्वाचं स्टेटमेंट आहे. लक्षात घ्या, महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक. पहिलं कॅरेक्टरिस्टिक काय बघितलं, लाईट स्टार्ट झाली की लगेच काय होतो, करंट स्टार्ट होतो. लाईट स्टॉप झाली की करंट स्टॉप होतो. हे पहिलं कॅरेक्टरिस्टिक. आणि दुसरं महत्वाची गोष्ट काय आहे, लाईट चालू केली तर काय होणार आहे, करंट चालू होणार आणि लाईटचा ब्राईटनेस आपण वाढवत नेला म्हणजे लाईटची इंटेन्सिटी वाढवत नेली तर करंट काय होतो, वाढत जातो. ओके, the current flowing through the circuit depends on intensity of light. Depends on काय असणार आहे, इंटेन्सिटी ऑफ लाईट. करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ लाईट. म्हणजे लाईटचा ब्राईटनेस, इंटेन्सिटी म्हणजे ब्राईटनेस. जास्त इंटेन्सिटीची लाईट वापरली तर जास्त करंट प्रोड्यूस होणार, कमी इंटेन्सिटीची लाईट वापरली तर कमी करंट प्रोड्यूस होणार. हे दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत फोटोडायोडशी रिलेटेड. ओके, दोन महत्वाच्या प्रॉपर्टीज पुन्हा एकदा सांगतोय. ज्या क्षणाला लाईट पडते फोटोडायोडवर त्या क्षणाला सर्किटमध्ये करंट चालू होतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जास्त इंटेन्सिटीची लाईट टाकली तर काय होणार आहे, जास्त करंट प्रोड्यूस होणार सर्किटमध्ये. ओके, आणि कमी इंटेन्सिटीची लाईट जर इन्सिडेंट केली तर काय होणार आहे, सर्किटमध्ये करंट कमी प्रोड्यूस होणार आहे. ओके, आणि त्याच्यामुळे या फोटोडायोडचा यूज आपण लाईटची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी देखील वापर करू शकतो. ओके, आता याची युजेस बघूया. फोटोडायोडचे युजेस काय काय आहेत. युजेस तर याचं फर्स्ट यूज काय आहे बघा. फर्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज हाय स्पीड रीडिंग ऑफ कम्प्युटर पंच्ड कार्ड्स. ओके, हाय स्पीड रीडिंग ऑफ कम्प्युटर पंच्ड कार्ड्स. High speed reading of computer punched cards. ओके, सो कम्प्युटर मध्ये काही वेळेला पंच्ड कार्ड यूज केले जातात. पंच्ड कार्ड म्हणजे काय, असे कार्ड असतात की ज्याच्यामध्ये एका पर्टिक्युलर सिक्वेन्सनं होल्स पाडलेले असतात. तर ते कार्ड इन्सर्ट केलं की काय होणार आहे, त्या होल मधून लाईट पुढे पास होते आणि त्याच्यामधून काय होतो, एक प्रोग्राम जो आहे तो कम्प्युटरला दिला जातो. म्हणजे पंच्ड कार्डच्या साह्यानं कॉम्प्युटरला आपण प्रोग्राम देऊ शकतो. आणि या केसमध्ये काय केला जातो, फोटोडायोड यूज केला जातो. आणि फोटोडायोडच्या साह्याने व्हेरी हाय स्पीडनं काय केलं जातं, हे कम्प्युटर कार्डचं जे आहे कम्प्युटर पंच्ड कार्डचं रीडिंग जे आहे ते व्हेरी हाय स्पीडनं केलं जातं. ओके, याचं सेकंड ऍप्लिकेशन आहे दॅट इज लाईट डिटेक्शन सिस्टीम. लाईट डिटेक्शन सिस्टीम. ओके, लाईट डिटेक्शन सिस्टीम. लाईट डिटेक्शन सिस्टीम म्हणजे काय, तर याच्या साह्यानं आपण कुठल्या इंटेन्सिटीची लाईट आहे, कुठल्या टाईपची लाईट आहे. आता इथं आपल्याला माहिती आहे की फिजिबल लाईट आहे, परंतु लाईटचे अनेक प्रकार आहेत. तिथं अल्ट्राव्हायोलेट लाईट आहे का, इन्फ्रारेड लाईट आहे का, किंवा एक्सरेज आहेत का, किंवा गॅमा रेज आहेत का, किंवा आणखी कुठले रेज, कुठल्या प्रकारची लाईट जी आहे ते आपण काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. ओके, सो लाईट डिटेक्शन सिस्टीम मध्ये यूज केला जातो. त्याचबरोबर याचा वापर आपण लक्स मीटर म्हणून देखील करू शकतो. लक्स मीटर. आता लक्स हे कशाचं युनिट आहे, लाईटच्या इंटेन्सिटीचं युनिट आहे. लाईटच्या इंटेन्सिटीचं युनिट काय आहे, लक्स. म्हणजे तुम्ही अनेक वेळा बघितलेलं असेल की क्रिकेट मॅचेस मध्ये काय केलं जातं, बॅड लाईट जर असेल तर प्ले जो आहे तो स्टॉप केला जातो. मग ते लाईटची इंटेन्सिटी किती आहे हे मेजर करण्यासाठी तिथं फोटोडायोड यूज केला जातो. म्हणजे फोटोडायोडवर लाईट पडली की पडलेल्या लाईटनुसार सर्किटमध्ये काय होणार आहे, करंट डेव्हलप होणार आहे. जास्त इंटेन्सिटीची लाईट असेल तर जास्त सर्किटमध्ये करंट फ्लो होणार, कमी इंटेन्सिटीची लाईट फ्लो होत असेल तर कमी सर्किटमध्ये करंट फ्लो होणार आहे. आणि ते तिथे दाखवलं जाणार आहे त्या डिव्हाइसमध्ये.
आणि त्याच्यानुसार लाईटची इंटेन्सिटी कमी आहे का जास्त आहे, म्हणजे किती लक्स आहे. लक्स हे युनिट आहे, लक्षात घ्या. लक्स हे काय आहे, लाईटच्या इंटेन्सिटीचं एक युनिट आहे, लक्षात घ्या. तर किती लक्स लाईट आहे हे मेजर करून आपण काय करू शकतो, म्हणजे प्ले कंटिन्यू करायचा का स्टॉप करायचा, अबॅन्डन करायचा हे ठरवू शकतो. सो लक्स मीटर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऍप्लिकेशन आहे दॅट इज लाईट ऑपरेटेड स्विचेस. लाईट ऑपरेटेड स्विचेस म्हणजे हा फोटोडायोड एक स्विच असल्यासारखं आहे, लक्षात घ्या. कारण तो फोटोडायोडच्या साहाय्याने त्या सर्किटमधला करंट ऑन किंवा ऑफ करू शकतो आपण. लाईट पडली की सर्किटमधला करंट ऑन होणार, लाईट ऑफ झाली की सर्किटमधला करंट ऑफ होणार आहे. म्हणजे लाईट ऑपरेटेड स्विचेस, म्हणजे लाईटच्या साहाय्याने स्विच ऑन किंवा ऑफ करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही अनेक वेळा हॉटेल्समध्ये ऑटोमॅटिक ओपनिंग ऑफ डोअर्स बघितलेला असेल, ऑटोमॅटिक वॉटर टॅप बघितलेला असेल. म्हणजे दरवाजे ऑटोमॅटिकली त्या दरवाजाच्या समोर गेला की ते ओपन होतात, बरोबर. किंवा त्या टॅप, वॉटर टॅप जो असतो, नळ, पाण्याचा नळ, त्याच्या खाली हात नेल्यानंतर ऑटोमॅटिकली काय होतं, पाणी चालू होतं, बरोबर. तर इथं काय असतं, लाईट ऑपरेटेड स्विचेस असतात. म्हणजे काय असतात, हे फोटोडायोड्स असतात. म्हणजे तिथं लाईट पडली, टॅपच्या खाली आपण हात नेला की काय होतं, फोटोडायोडवर लाईट पडते किंवा पडायची बंद होते आणि त्याच्यानुसार काय होणार आहे, ते टॅप जे आहे ते चालू होणार किंवा बंद पडणार आहे. सो लाईट ऑपरेटेड स्विचेस जे आहेत तिथं आपण काय करू शकतो, हा फोटोडायोड यूज करू शकतो. त्याचबरोबर काउंटिंग ऑफ ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्टचं काउंटिंग करण्यासाठी देखील फोटोडायोड आपण यूज करू शकतो. कारण याचं ऑपरेशन स्पीड काय असतं, व्हेरी हाय असतं. म्हणजे एक्झाम्पल, तुम्हाला एटीएम माहित असेल, एटीएम ऑटोमॅटिक टेलर मशीन, बरोबर आहे ना. एटीएम मध्ये काय केले जातात, त्या नोट्स, करन्सी नोट जे आहेत ते काउंट केले जातात. तर कशाच्या साहाय्याने काउंट केले जातात, बाय युझिंग फोटोडायोड. म्हणजे ती नोट जी आहे, करन्सी नोट जी आहे, ती काय होते, फोटोडायोडच्या पाथ मधून पास होते. नोट ज्यावेळी फोटोडायोड च्या मध्ये येणार त्यावेळी लाईट फोटोडायोडवर काय होणार, पडायची बंद पडणार. आणि नोट पुढे गेली की परत लाईट काय होणार आहे, फोटोडायोडवर पडणार आहे. आणि अशा प्रकारे किती करन्सी नोट पास झालेले आहेत फोटोडायोडच्या समोरून, ते आपण काय करू शकतो, हाय स्पीडनं मेजर करू शकतो. सो काउंटिंग ऑफ ऑब्जेक्ट, त्या पद्धतीनं एखाद्या एअरपोर्टवर किंवा एखाद्या मंदिराच्या समोर काही वेळेला ते कमान बसवलेली असते बघा, त्या कमानीमधून पर्सन पास होतात, बरोबर आहे ना. मग किती पर्सन त्या कमानीमधून पास झालेले आहेत, ओके, ते फाइंड आउट करण्यासाठी देखील काय करू शकतो, हा फोटोडायोड यूज केला जाऊ शकतो. किंवा इंडस्ट्रीमध्ये एखाद्या पर्टिक्युलर पाथवरून किती ऑब्जेक्ट पास झालेले आहेत ते काउंट करण्यासाठी आपण फोटोडायोड यूज केला जाऊ शकतो. म्हणजे त्या पाथच्या दोन्ही साईडला काय करायचं आहे, एक फोटोडायोड बसवायचा. एका साईडला सोर्स ऑफ लाईट आणि दुसऱ्या साईडला फोटोडायोड बसवायचा. म्हणजे असं होणार बघा, सपोज लेफ्ट हँड साईडला काय बसवलेलं आहे, इथं एक सोर्स ऑफ लाईट आपण बसवायचा लेफ्ट हँड साईडला, लाईटचा सोर्स. आणि राईट हँड साईडला काय बसवायचा आहे, हा फोटोडायोड बसवायचा आहे. राईट हँड साईडला काय बसवणार आपण, इथं हा फोटोडायोड असणार आहे, ठीक आहे. या सोर्स मधली लाईट या फोटोडायोडवर पडली की काय होणार आहे, सर्किट मधला करंट ऑन होणार. मध्ये एखादा ऑब्जेक्ट आला की सोर्सची लाईट फोटोडायोडवर पडायची बंद होणार आणि त्यावेळी सर्किट मधला करंट काय होणार आहे, स्टॉप होणार. आता जितक्या वेळा सर्किट मधला करंट स्टॉप झालेला असणार आहे तितके ऑब्जेक्ट काय झालेले असणार आहे, तिथून पास झालेले असणार आहेत. मग आता इथं फोटोडायोडच्या सर्किट मधला करंट किती वेळा स्टॉप झाला हे आपण काउंट करू शकतो बाय युझिंग सम प्रोग्राम्स ऑफ द कॉम्प्युटर, ओके. आणि किती वेळा करंट स्टॉप झालेला असेल ना फोटोडायोडच्या सर्किट मधला, तितके ऑब्जेक्ट काय झालेले असणार आहेत, मूव्ह झालेले असणार आहेत. सो काउंटिंग ऑफ ऑब्जेक्ट करण्यासाठी देखील काय करू शकतो आपण, या फोटोडायोडचा यूज करू शकतो, ओके. त्याच्यानंतर फोटोडायोडशी रिलेटेड आता एक फॉर्म्युला देखील आहे. तो फॉर्म्युला काय आहे बघा. आताच आपण म्हटलं की लाईट फोटोडायोडवर पडली की काय होतं, सर्किट मधला करंट चालू होतो. म्हणजे लाईट पडल्यानंतर काय होतं, इथं इलेक्ट्रॉन होल म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक होतो आणि इलेक्ट्रॉन होल पेअर्स तयार होतात, बरोबर आहे ना. लाईट फोटोडायोडवर पडली की काय होणार, लाईटचे फोटॉन कोव्हॅलंट बॉन्ड बरोबर इंटरॅक्ट करणार, कोव्हॅलंट बॉन्डला ब्रेक करणार आणि कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक झाला की काय होणार आहे, इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होणार आणि ते इलेक्ट्रॉन होल पेअर तयार झाले की ते सर्किटमध्ये मूव्ह होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, सर्किटमध्ये करंट डेव्हलप होणार आहे. आता कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायला किती एनर्जी लागते, तर बँड गॅप एवढी.
energy required to break covalent bond is equal to काय असणार आहे बँड गॅप that is equal to EG ने डिनोट करतो आपण. आता कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी किती लागते EG, एवढी एनर्जी त्या लाईट मध्ये असली पाहिजे. सो therefore energy that should present in the photon, energy that should present in photon म्हणजे काय लाईट, that is equal to EG. ऍटलीस्ट EG एवढी एनर्जी किंवा याच्यापेक्षा जास्त पाहिजे. एनर्जी दॅट शुड प्रेझेंट इन द फोटॉन शुड बी ओके EG किंवा मोर दॅन EG असली पाहिजे. बरोबर ना, कारण कोव्हॅलंट बॉन्ड ब्रेक व्हायला मिनिमम एनर्जी किती लागते EG एवढी एनर्जी लागते. तर त्या लाईट मध्ये किती एनर्जी असली पाहिजे ओके दॅट इज EG एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आणि एनर्जी इन द फोटॉन किती असते H इंटू न्यू, हा फॉर्म्युला आहे. फोटॉन मध्ये असते एनर्जी H इंटू न्यू. हे H म्हणजे असतं प्लँक्स कॉन्स्टंट, H म्हणजे असतं प्लँक्स कॉन्स्टंट ज्याची व्हॅल्यू असते 6.67 इंटू 6.63 इंटू 10⁻⁻34 झाली H ची व्हॅल्यू. आणि न्यू म्हणजे काय असतं फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट. ओके म्हणजे फोटोडायोडशी रिलेटेड एक इथे इम्पॉर्टंट फॉर्म्युला मिळतो दॅट इज H इंटू न्यू इज इक्वल टू काय येणार आहे बँड गॅप दॅट इज EG. तो फोटोडायोडशी रिलेटेड हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला H न्यू इज इक्वल टू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा इक्वल टू लिहिलं तरी चालेल. तर फोटॉन मधली एनर्जी H न्यू ही काय असली पाहिजे बँड गॅप एवढी असलीच पाहिजे, तरच काय होणार आहे तिथं इलेक्ट्रॉन होल पेअर तयार होणार, अदरवाईज तयार होणार नाहीत. लक्षात घ्या. हा वेव्हलेंथच्या स्वरूपात फॉर्म्युला लिहायचा झाला तर फ्रिक्वेन्सी म्हणजे C/λ असतं. सो hc/λ इज इक्वल टू EG येणार आहे. hc/λ इज इक्वल टू EG. ओके किंवा याचा शॉर्टकट फॉर्म्युला देखील सांगतो. फोटोडायोडशी रिलेटेड शॉर्टकट फॉर्म्युला असा आहे. शॉर्टकट फॉर्म्युला related to photodiode. Okay, so wavelength required to start current in photodiode, start current in photodiode म्हणजे फोटोडायोड वर लाईट पडल्यानंतर ओके करंट स्टार्ट होण्यासाठी किती वेव्हलेंथची ती लाईट असली पाहिजे. ओके त्याला देखील काय हे एक फॉर्म्युला आहे आणि हा शॉर्टकट फॉर्म्युला असा आहे लॅम्बडा इज इक्वल टू 12,400 डिवायडेड बाय बँड गॅप ओके दॅट इज EG. हे कशामध्ये असलं पाहिजे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये असलं पाहिजे. तर वेव्हलेंथ कशामध्ये येणार आहे अँगस्ट्रॉम मध्ये येणार आहे. लक्षात येते हा एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे, हा सध्या तरी तुम्हाला पाठ करायचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे म्हणजे फोटोडायोड जो आहे किती वेव्हलेंथचे लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर फोटोडायोड मध्ये करंट चालू होणार आहे लक्षात घ्या. त्या वेव्हलेंथचा फॉर्म्युला असणार आहे 12,400 डिवायडेड बाय बँड गॅप. ओके 12,400 डिवायडेड बाय बँड गॅप. बँड गॅप असला पाहिजे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आणि वेव्हलेंथ कशामध्ये येणार आहे अँगस्ट्रॉम या युनिट मध्ये येणार आहे. ओके आता एक एक्झाम्पल बघूया याचं. एक्झाम्पल इज लाईक दिस. A photodiode has a band gap of 2.5 electron volt. A photodiode has band gap of 2.5 electron volt. म्हणजे क्वेश्चन याचा किती इझी क्वेश्चन असतोय बघा. A photodiode has a band gap of 2.5 electron volt. Then the wavelength
wavelength of light which it can detect. Then wavelength of light which it can detect. म्हणजे कुठल्या वेव्हलेंथचे लाईट जे आहे ते डिटेक्ट करू शकतं. लक्षात घ्या, बँड गॅप 2.5 दिलाय. आता शॉर्टकट फॉर्म्युला काय बघा, लॅम्बडा इज इक्वल टू 12,400 डिवायडेड बाय काय करायचं, 2.5 करायचं. ओके, सो 12,400 डिवायडेड बाय 2.5 याचा आन्सर काय येणार बघा, 12,400 डिवायडेड बाय 2.5. याचा आन्सर येतं 4960 युनिट येतं काय, अँगस्ट्रॉम. अँगस्ट्रॉम हे वेव्हलेंथ मेजरमेंटचं युनिट आहे, लक्षात घ्या. तर याचा मिनिंग काय होतो, हा फोटोडायोड या वेव्हलेंथचे किंवा याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथचे लाईट जे आहे ते काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. ओके, हेन्स दिस photodiode can detect light of wavelength 4960 angstrom or less than this. म्हणजे 4960 अँगस्ट्रॉम या वेव्हलेंथचे रेडिएशन ते डिटेक्ट करू शकतो, या वेव्हलेंथचे लाईट डिटेक्ट करू शकतो, किंवा याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथचे लाईट म्हणजे 4000 3000 चालेल, परंतु याच्या वरची लाईट ते डिटेक्ट नाही करू शकणार. ठीक आहे, म्हणजे या वेव्हलेंथची लाईट त्या फोटोडायोडवर पडली की काय होणार आहे, सर्किटमध्ये करंट चालू होणार, अदरवाईज सर्किट मधला करंट बंद पडणार आहे. लक्षात येत आहे. या पद्धतीनं फोटोडायोडशी रिलेटेड असा एक सिंपल क्वेश्चन एक्झाम मध्ये येऊ शकतो. लक्षात येत आहे, म्हणजे किती वेव्हलेंथचे रेडिएशन तो डिटेक्ट करू शकतो याचा शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, 12,400 डिवायडेड बाय बँड गॅप इन इलेक्ट्रॉन व्होल्ट. एक्झाम्पल पुन्हा एकदा बघा, एका फोटोडायोडचा बँड गॅप, म्हणजे बँड गॅप कशावर डिपेंड असतो, त्याच्या मटेरियलवर डिपेंड असतो. ओके, डिफरंट मटेरियलचे फोटोडायोड तयार झालेले असतात. ठीक आहे, समजा एक फोटोडायोड आपण तयार केलेला आहे आणि त्याचा बँड गॅप आहे 2.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तर त्या फोटोडायोडवर किती वेव्हलेंथची लाईट पडली तरच काय होणार, सर्किट मधला करंट चालू होईल, असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर त्यासाठी शॉर्टकट फॉर्म्युला काय आहे, वेव्हलेंथ इज इक्वल टू 12,400 डिवायडेड बाय बँड गॅप. सो 12,400 डिवायडेड बाय 2.5 म्हणजे वेव्हलेंथ येणार आहे कॅल्क्युलेशन केल्यानंतर 4960 अँगस्ट्रॉम. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, 4960 अँगस्ट्रॉम या वेव्हलेंथची लाईट किंवा याच्यापेक्षा कमी वेव्हलेंथची लाईट, याच्यापेक्षा कुठलीही कमी वेव्हलेंथची लाईट जर पडली तरी त्या फोटो डायोडच्या साहाय्याने सर्किट मधला करंट जो आहे तो ऑन करता येतो, किंवा फोटोडायोड जो आहे तो ऑन होतो. याच्यापेक्षा जास्त वेव्हलेंथची लाईट जर पडली तर हा फोटोडायोड ऑन होणार नाही. ओके, सो दिस इज द सिंपल न्यूमरिकल रिलेटेड टू द फोटोडायोड. ओके, लक्षात आलं. सो दिस इज ऑल अबाउट द फोटोडायोड.